गुड मॉर्निंग ऑल. आजचा माझा लेक्चरचा विषय आहे हठयोग प्रदीपिका. मायसेल्फ डॉक्टर रचना आवारे, MD इन स्वस्तवृत्त आणि योगा. तर आपण सर्वात प्रथम बघूया ग्रंथ परिचय. तर ग्रंथ परिचयमध्ये शिवपरंपरेतील हा सर्वात प्रमुख ग्रंथ आहे. तर मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होते की योगविद्या ही प्राचीन काळापासून प्रख्यात आहे. साधारणतः योगाच्या 2 परंपरा आहेत. त्याच्यातली एक परंपरा ही शिवपरंपरा, त्याचे प्रवर्तक श्री आदिनाथ किंवा महादेव सांगितलेले आहेत. आणि दुसरी जी परंपरा आहे ती वैष्णव परंपरा आहे. त्याचे प्रवर्तक जे आहेत ते भगवान विष्णू सांगितलेले आहेत. तर हठयोग, कुंडलिनी योग, तंत्रयोग, स्वरयोग, लययोग हे शिवपरंपरेतील प्रमुख ग्रंथ आहेत. तर योगदर्शन, श्री भगवद्गीता हे वैष्णव परंपरेतील प्रमुख ग्रंथ आहेत. तर असा हा जो ग्रंथ आहे हा शिवपरंपरेतील प्रमुख ग्रंथ आहे. त्यानंतर बघूयात की ह्या ग्रंथाचा काळ कोणता. तर ह्या ग्रंथाचा जो काळ आहे तो इसवी सन 15वे शतक हा सांगितलेला आहे. आणि ह्या ग्रंथाची जी रचना आहे तर ह्या ग्रंथाचे जे रचनाकार आहेत ते स्वामी स्वात्माराम योगी, हे स्वामी मच्छिंद्रनाथ योगी आणि गुरु गोरखनाथ यांचे शिष्य स्वामी स्वात्माराम योगी यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर या ग्रंथामध्ये योगाची 4 भागांमध्ये विभागणी केलेली आहे आणि 4 उपदेशामध्ये पूर्ण योगाचं वर्णन केलेलं आहे. एकूण 387 श्लोकामध्ये योगाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा ग्रंथ जो आहे ह्या ग्रंथाचं ओव्हरऑल स्वरूप आहे. तर आता आपण उपदेश बघूया की कोणत्या उपदेशामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते. तर त्याच्यामध्ये प्रथम उपदेश जो आहे तर प्रथम उपदेशामध्ये सर्वात प्रथम त्यांनी प्रारंभीच एकदम श्री आदिनाथ यांना वंदन केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी ह्या ग्रंथाचं प्रयोजन सांगितलेलं आहे. तर ह्या ग्रंथाचं प्रयोजन हे सिद्धी प्राप्ती करणं नसून राजयोगाची प्राप्ती करणं आहे असं पहिल्यांदा सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी जे हटसिद्ध ऋषीमुनी होते त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि हठयोग साधण्यासाठी मठ कुठं असावा आणि कसा असावा याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी योग सिद्धिकर भाव आणि योग असिद्धिकर भाव यांचं वर्णन केलेलं आहे. तर योग सिद्धिकर 6 आणि योग असिद्धिकर 6 असे भावांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अधिक भोजन, अधिक परिश्रम, अधिक वार्तालाप, नियमग्रह, जनसंघ आणि चंचलता हे 6 योग असिद्धिकर भाव सांगितलेले आहेत. आणि उत्साह, साहस, धैर्य, तत्व, ज्ञान, निश्चय आणि जनसंघ परित्याग हे योग सिद्धिकर भाव सांगितलेले आहेत. त्यानंतर त्यांनी ह्या उपदेशामध्ये 10 यमाचं आणि 10 नियमांचं वर्णन केलेले आहेत. तर 10 यम कुठले आहेत? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, मिताहार, शौच हे 10 यम सांगितलेले आहेत. आणि तप, संतोष, आस्तिक्य, दान, ईश्वरपूजन, सिद्धांत वाक्य श्रवण, ही मती, जप आणि आहुती हे 10 नियम सांगितलेले आहेत. त्यानंतर त्यांनी ह्या पूर्ण ग्रंथामध्ये 15 आसनांचं वर्णन आहे. ग्रंथामध्ये म्हणजे ह्या पूर्ण अध्यायामध्ये उपदेशामध्ये 15 आसनांचं वर्णन आलेलं आहे. तर मग ते 15 आसनं म्हणजे कुठले? त्याच्यामध्ये स्वस्तिकासन आहे, गोमुखासन आहे, वीरासन आहे, कुर्मासन आहे, कुकुटासन आहे, उत्तान कुर्मासन, धनुरासन, मच्छिंद्रियासन, पश्चिम उत्तानासन, मयूरासन, शवासन, सिद्धासन, पद्मासन, सिंहासन आणि भद्रासन ह्या 15 आसनांचे विधी प्लस लाभांचं इथे वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे प्रथम उपदेशामध्ये त्यांनी हटसिद्ध ऋषींची नावं, मठ कसा असायला हवा ते सांगितलेलं आहे. योग सिद्धिकर असिद्धिकर भावांचं वर्णन केलेलं आहे. 10 यम आणि 10 नियम आणि 15 आसनांचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी द्वितीय उपदेश सांगितलेला आहे. तर द्वितीय उपदेशामध्ये एकूण 78 श्लोक आहेत आणि ह्या उपदेशामध्ये त्यांनी प्रामुख्याने प्राणायामाचा विचार केलेला आहे. म्हणजे प्राणायामाबद्दलची माहिती सांगितलेली आहे. तर आसन सिद्धी झाल्यानंतर प्राणायाम करावा असं सांगितलेलं आहे, आधीच सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रथम साधकाने कोणता प्राणायाम करायला हवा? तर नाडीशुद्धी प्राणायाम जो आहे तो प्रथम केला पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण समजा साधकामध्ये जर कफाची किंवा मेधाची जर आधिक्य असेल तर मग त्यांनी षटकर्म करावीत. मग षटकर्म कुठली कुठली आहेत योगिक षटकर्म? तर त्याच्यामध्ये धौती, नेती, त्राटक, नवली, बस्ती आणि कपालभाती हे 6 षटकर्म सांगितलेले आहेत.
तर धौती जे आहे ते आपण GI ट्रॅक, आपल्याला जे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक आहे तो क्लीन करण्यासाठी वापरतो. नेती जे आहे तो नेती नासा मार्ग क्लीन करण्यासाठी वापरतो. त्राटक जे आहेत ते आपण नेत्राच्या शुद्धीसाठी वापरतो. नवली जे आहेत ते ॲबडॉमिनल शुद्धी म्हणू शकतो आपण त्याला. बस्ती जे आहे ते ब्लॅडर रेक्टमच्या शुद्धीसाठी वापरतो. आणि कपालभाती जे आहेत ते उद्र जत्रुगत किंवा मग कफाचं शोधन करण्यासाठी वापरतो. असे जे योगिक षटशुद्धी आहेत त्याचं वर्णन इथे यांनी दुसऱ्या उपदेशामध्ये केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी या उपदेशामध्ये कुंभकाचे भेद म्हणून 8 भेद सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सूर्यभेदी, उज्जाई, शीतकारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा, प्लाविनी हे कुंभकाचे 8 भेद सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर प्राणायामाचे भेद म्हणून त्यांनी पूरक, रेचक आणि कुंभक सांगितलेलं आहे. तर जनरली आपल्याला माहिती की पूरक म्हणजे हा श्वास आत घेणे, रेचक म्हणजे हा श्वास बाहेर सोडणे आणि कुंभक म्हणजे श्वास थांबवून ठेवणे. त्यानंतर जे आहेत की एक विशेष गोष्ट ह्या उपदेशात सांगितलेली आहेत की त्यांनी बंधासोबत प्राणायाम कसं करायचं याचं वर्णन इथे केलेलं आहे. बंधासोबत प्राणायाम कसं करायचं याचं वर्णन त्यांनी ह्या अध्यायामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे ह्या द्वितीय उपदेशामध्ये प्राणायाम, षटकर्म याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर बघूया आपण द्वितीय उपदेश. द्वितीय उपदेशामध्ये त्यांनी प्रामुख्याने कुंडलिनी शक्तीचं वर्णन केलेलं आहे आणि जे बंध आहे मुद्रा ज्या आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर मग कुठल्या कुठल्या मुद्रांचं वर्णन केलेलं आहे तर महामुद्रा, महाबंध, महावेद, खेचरी, उडियानबंध, मूलबंध, जालंधर बंध, विपरीत कर्णी, वज्रोली, शक्तिचालन ह्या अशा मुद्रांचं त्यांनी विधी आणि फायदे यांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर एक विशेष गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की ह्या मुद्रांवर तुम्ही जय मिळवला तर तुम्हाला अष्टसिद्धींची प्राप्ती होते आणि मृत्यूवर तुम्हाला विजय मिळवता येतो. अशा प्रकारे एकूण 128 श्लोकांमध्ये ह्या मुद्रांचे, कुंडलिनी शक्तींचे त्यांनी वर्णन केलेले आहे. त्यानंतर जे आहे चतुर्थ उपदेश. चतुर्थ उपदेश जो आहे त्याच्यामध्ये एकूण 114 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी नादानुसंधान म्हणजेच समाधीचं वर्णन केलेलं आहे. आणि समाधी म्हणजे काय हे सांगताना ते सांगतात की जेव्हा साधक हा अनेक प्रकारचे आसनं, कुंभक, मुद्रा यांच्या अभ्यासाने कुंडलिनी शक्ती जागृत करतो आणि प्राण हा ब्रह्मामध्ये लीन करतो तेव्हा त्याला समाधी अवस्था येते. आणि ही जी अवस्था आहे तिचं वर्णन करण्यासाठी त्यांनी जल आणि सैंधवाचं वर्णन सांगितलेलं आहे. म्हणजे जल आणि सैंधवाचं उदाहरण सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये मीठ टाकलं, सैंधव टाकलं तर ते पाण्याशी एकरूप होतं, त्याचप्रमाणे समाधी अवस्था सांगितलेली आहेत. त्यानंतर समाधी अवस्थेत त्यांनी 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रारंभ अवस्था, घटावस्था, परिचय अवस्था आणि निष्पत्ती अवस्था अशा 4 अवस्थांचे त्यांनी वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे 114 श्लोकांमध्ये समाधीबद्दलचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. त्यानंतर बघूयात की आता आपण हे समराईज करूया की कसं कुठं वर्णन केलेलं आहे. तर प्रथम उपदेशामध्ये आसनांबद्दलचं माहिती आलेली आहे. आसन आलेलं आहे, त्याच्यामध्ये यम नियम सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी योग सिद्धिकर भाव सांगितलेले आहेत. पण मेनली योगाच्या आसनांचं वर्णन आणि त्यातही 15 आसनांचं वर्णन केलेलं आहे. द्वितीय जो उपदेश आहे त्याच्यामध्ये प्राणायाम आणि षटशुद्धीबद्दलचं वर्णन केलेलं आहे. तृतीय उपदेशामध्ये मुद्रा सांगितलेल्या आहेत आणि चतुर्थ उपदेशामध्ये समाधी सांगितलेलं आहेत. तर इथे एक गोष्ट सांगू इच्छिते की आपण नेहमी अष्टांग योग म्हणतो. अष्टांग योग अकॉर्डिंग टू महर्षी पतंजलींनी योगाचं 8 अंगात विभागणी केली. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, समाधी. तसंच श्री स्वात्माराम यांनी हठयोग प्रदीपिकेमध्ये योगाची 4 भागात विभागणी केलेली आहेत आणि ते 4 भाग म्हणजे हे आहेत: आसन, प्राणायाम, मुद्रा, बंध आणि समाधी. तर अशा प्रकारे अतिशय विस्तृतपणे 4 उपदेशांमध्ये योगाचं वर्णन आलेलं आहे. तर इथे एक गोष्ट सांगते मी की जे आपण नेहमी म्हणजे जे योगाचे अभ्यासक आहोत तर ते नेहमी जे प्रचलित ग्रंथ आहेत तेच ग्रंथ आपण वाचतो. पण असे कानाकोपऱ्यात राहिलेले ग्रंथ आपण जास्त वाचत नाही, पण ते वाचायला हवे. कारण की प्रत्येक ग्रंथामध्ये काहीतरी वेगळं लिहून ठेवलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत जर पोचायचं असेल तर जे कानाकोपऱ्यात पडलेले ग्रंथ आहेत
जसं हठयोग प्रदीपिका अजिबात कानाकोपऱ्यात पडलेला ग्रंथ नाही आहे, पण जसं शिवसंहिता आहे किंवा हठरत्नावली आहे, तर अशाही ग्रंथांचं आपण वाचन करायला हवं. त्याच्याने आपल्या नॉलेजमध्ये, आपल्या योगाच्या नॉलेजमध्ये भर पडणार आहे. हाच एक उद्देश आहे हा व्हिडिओ तयार करण्याच्या पाठीमागे. तर अशा प्रकारे हठयोग प्रदीपिकाबद्दल काय काय, किती ग्रंथ, किती सूत्र आहेत, किती श्लोक आहेत, किती उपदेश आहेत आणि त्याच्यामध्ये ग्रॉसेस कशाचं वर्णन आलेलं आहे याचं वर्णन मी केलेलं आहे. जर तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील किंवा काही ओपिनियन द्यायचे असेल तर तुम्ही ह्या मेलवर ते सांगू शकताय.